नमस्कार, मी प्रियंका. स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. पहिला पाऊस पडून गेलेला आहे आणि पाऊस म्हटला की आपल्याला आठवण येते ती भज्यांची आणि छान वाफाळत्या चहाची. त्यामुळे फास्टमध्ये होणारी आज आपण भजी बघणार आहोत आणि फास्टमध्ये होणारी भजी म्हणजे बटाट्याची भजी. तीही आपण सोडा न वापरता करणार आहोत. त्याच्यासाठी मी 1.5 वाटी बेसनपीठ घेतलेले, ते 1 वेळेस चाळून घेतलेले आणि 2 मीडियम बटाटे घेतलेले, ते मी सोलून घेतलेले आहेत आणि त्याचे छान स्लाईस केलेले आहेत. थोडेसे जाडसरच केलेले आहेत, जास्तही पातळ नाही करायचे आपल्याला. ते 3 पाण्याने मी वॉश केलेले आहेत आणि आता एका पानामध्ये मी मीठ टाकून ते डीप करून ठेवलेले आहेत. चवीनुसार मीठ आहे, अर्धा चमचा ओवा आहे, 3 चमचे तांदळाचं पीठ आहे, 1 चमचा तिखट आहे, भरपूर सारी कोथिंबीर आहे आणि थोडंसं हिंग आहे. आता मी ते एक छान सुती कापड घेतलेले आहे आणि त्या कापडावर आपल्याला हे बटाट्याचे चिप्स पुसून घ्यायचे आहेत. त्याचं सर्व मॉइश्चर आपल्याला काढून टाकायचं आहे. ते आपल्याला ड्राय करायचे आहेत. ज्यावेळेस आपण ते बॅटरमध्ये टाकू त्यावेळेस बॅटर पातळ होणार नाही आणि ते भजी आपली छान तळल्या जातील, म्हणजे क्रिस्पी आणि छान फुलतील ते. बघा, आता सर्व मी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. लगेच कोरडे होऊन जातात ते आपण कपड्यावर टाकले की. आता एका बाउलमध्ये मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यावर तांदळाचं पीठ घालून घेऊ. 1 चमचा तिखट आहे. तिखट जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही वाढू शकता, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. चवीनुसार मीठ आहे, थोडंसं हिंग आहे. इथे आपण सोड्याचा वापर करणार नाही आहे आणि हिंग ओवा हातावर घेऊन तो कुस्करून टाकणार आहे. बस अर्धा चमचा हा ओवा आहे आणि कोथिंबीर. खूप छान होतात ही भजी, एकदम क्रिस्पी आणि छान टेस्टी होतात. आता हे सर्व एकजीव करून घेऊ आपण. सर्व एकत्र करून घ्यायचे मिश्रण. आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि आपले पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तेल गरम करून आपल्याला त्या बॅटरमध्ये टाकायचे. हे बघा, हे 2 चमचे तेल आहे, यामध्ये टाकून घेऊ आपण. छान कडकडीत तेल आहे हे. आणि आता आपण गॅस कमी केलेला आहे. सर्व याला एकदा परत मिक्स करून घेऊ. इथे मी 1 कप पाणी घेतलेले आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, म्हणजे त्यामध्ये नाहीतर गुठळ्या होतात. बघा, असं थोडं थोडं टाकायचं आहे पाणी आपल्याला. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, येत आहे सर्व आपण मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला. अगोदर मी आता 1 कप पाणी वापरलेलं आहे, आता परत अर्धा कप पाणी घेते आणि ते पण थोडं थोडं आपल्याला टाकायचं आहे. आपल्याला बॅटर जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळ करायचं नाही. पातळ जर केलं तर आपली भजी फुलणार नाही आणि जास्त तेल पितील. बघा, आता परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घेऊ. छान फेटून घेऊ आपण याला. बघा, याची कन्सिस्टन्सी बघा आता परफेक्ट आहे. जास्त पातळही झालेलं नाही आणि जास्त घट्टही नाही, एकदम परफेक्ट. बघा, याला 2 ते 3 मिनिट आपण फेटून घेऊ. एकदम साधी, सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. आपलं तेल पण आता छान गरम झालेलं आहे आणि बटाट्याचे स्लाईस घेऊन आपण या बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडून घेऊ. बघा,
असे हळूहळू आपण ते सर्व सोडून घेऊ. गॅसची फ्लेम मिडियम आहे. लो टू मिडियम ठेवायची तुम्ही. हाय फ्लेम करायची नाही. बघा आपली भजी लगेच टम्म फुगलेली आहे, एकदम लगेच वरती आली. हाय फ्लेमवर जर आपण भजी तळली तर कलर लगेच चेंज होतो आणि ती आतून शिजत नाहीत. बघा सर्व अशा हळूवार आपण भजी सोडून घेऊ आणि सर्व वरती आली की त्यानंतर मग झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला ती पलटवायची. अगोदर लगेच त्याला झारा लावायचा नाही. बघा एकदमही जास्त भजी सोडायची नाही. बघा आता सर्व भजी वरती आलेली, छान फुललेली, ती एकदम पुरीसारखी टम्म झालेली आहे. आता आपण तिला पलटून घेऊ. आणि बटाट्याची स्लाईस करताना जास्त जाडे ठेवायचे नाही आणि जास्त पातळी करायची नाही, ती मिडियम ठेवायची. त्यावेळेस ते खाताना असे छान लागतात. आपण परत एकदा पलटून घेऊ. मस्त. बघा सर्व झालेले आपले. आता एका डिशमध्ये याला काढून घेऊ. तेल आपल्याला सर्व निथळून घ्यायचं आहे. मी डायरेक्ट डिशमध्ये काढते. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टिश्यूवर सुद्धा काढू शकता. आणि राहिलेली सर्व भजी आपण अशी करून घेऊ. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली केल्यानंतर ते मला सांगा. बघा किती छान झालेली आहे. सर्व आपली भजी इथे तळून झालेली आहे. मस्त झालेली एकदम छान. टोमॅटो केचपसोबत आपण ती खाऊ शकतो किंवा नुसती खाल्ली तरी खूप छान लागतात.